सामन्याला सुरुवात होते. जय मसोबा चषक श्री मसोबा चषक 2020-21 मध्ये यावेळेला पहिला चेंडू यावेळेला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला गेला. जोपर्यंत चेंडू फील्ड होते एक धाव कलंदर याच्या माध्यमातून घेतली गेली. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये त्याला यश देखील आले. आयुष गोलंदाजीसाठी आलाय वैयक्तिक पहिलं आणि आपल्या पहिल्या इनिंग मध्ये पहिलं शतक घेऊन गोलंदाजीसाठी आलेला आयुष याच्या पहिल्या चेंडूवरती यावेळेला आपण पाहिलं तर एक धाव घेतली गेली आणि या धावेदिवशी आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येच्या रनिंग मीटरमध्ये पहिली धाव देखील या ठिकाणी लागली. फलंदाज आता आपण पाहिलं तर नॉस्ट्राईक यांचा स्ट्राईक वरती गेला तो म्हणजे आतिक कशा पद्धतीची फलंदाजी करतो हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. श्री मसोबा चषक 2020-21 ही स्पर्धा अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील जगनताई चव्हाण यांच्या माध्यमातून होते. युट्यूब चॅनल या ठिकाणी असेल टेनिस क्रिकेट लाईव्ह टी वरती आपल्याला ही स्पर्धा देखील पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक उत्तम चेंडू देखील फेकला गेला आयुष्य याच्या माध्यमातून. दुसरा चेंडू एक निर्भय पद्धतीचा चेंडू देखील फेकला गेला. स्ट्राईक वरती अखेर अतिक पहिलं कशा पद्धतीने फलंदाजी करतो त्यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता चेंडू जातो बॅटची कडा घेऊन एक धाव निश्चितपणाने पूर्ण होतीये आणि एका धावेवरती समाधान मानावे लागतं. अशा पद्धतीने एकूण 2 धावा या पहिल्या षटकामध्ये जमावल्या गेल्यात. अजून देखील पहिलं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतो तर 2 धावा धावफलकावरती लागले. स्ट्राईक वरती गेलेला कलंदर हा फलंदाज या संघातील अनुभवी फलंदाजांच्या यादीतील फलंदाज आहे. या फलंदाजानं हे संपूर्ण रत्नागिरी येथे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आजपर्यंत खेळलंय. त्यावेळेला पाहतो तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शक्तीच्या चेंडूवरती कलंदर बॅक टू दी पॅव्हेलियन येतो. मी ज्या वेळेला म्हटलं या फलंदाजाकडे चांगल्या पद्धतीचे फटके तो मैदानाच्या बाहेरला पहिला झटका लागला कलंदर याच्या रूपानं. फलंदाजीसाठी जाते फैम. कलंदर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी स्क्वेअर लक्ष खेळाडूच्या हातामध्ये खेळ देऊन मैदानाच्या बाहेर आला. पहिल्या षटकांमध्ये खरं तर धावा जमवणं गरजेचं असतं. त्यावेळेलाच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र पहिला झटका देखील लागतो तो म्हणजे नवनिहाल भांबरेवाडीच्या संघाला. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आयुष्याची अचूक टप्प्यावरती चालत असलेली गोलंदाजी राईट राऊंड विकेटने आतिकसाठी यावेळेला मात्र चांगला फटका सेट कार्पेटच्या साह्याने खेळलेला फटका एक दोन निश्चितपणाने पूर्ण होते आणि एका धावेवरतीच यावेळेला समाधान मारावे लागतं आणि या एका धावेनिशी धावसंख्या येऊन पोहोचते 3 वरती. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी देखील बाद झाला. महत्वपूर्ण असा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर आला तो म्हणजे कलंदर. कलंदर हा अतिशय चांगला फलंदाज होता तो मात्र बाद झाला. त्याने आपल्या संघाची झट सोडली. यावेळेला मात्र लोअर फिलरचा चेंडू होता. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर एक धाव निश्चितपणानं घेतली जाते. एका धावेवरती समाधान मारावे लागतं. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक या ठिकाणी झालं होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 एक गडी बाद 4 धावा. पण एक जात आतिफच्या किती 2 अमर गोलंदाजीसाठी येथे वैयक्तिक पेल आणि इनिंग मध्ये दुसरं षटक घेऊन अमर गोलंदाजीचा भार आपल्या संघाचा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतो. तो स्ट्रायकिंग एंडवरती असेल सैन्याच्या बॅटमधून कशा पद्धतीने फलंदाजी होते पाहणं देखील गरजेचं ठरेल. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. हे एका अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वरती. 5 धावा धावफलकावरती लागतात आणि यावेळेला आपण जातो शाहीन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. मात्र वरती देखील आतिक यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नांमध्ये अपयश आलं आणि एकच धाव या फटक्यावरती मिळते. तो चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर त्यानंतर मात्र लाईनमेन वरती लक्ष दिलं आणि अमर यानं मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला. यावेळेला आपण पाहतो तर पुन्हा एकदा अमर
राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी तयार आहे. आतिक स्ट्राईक वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक बॉल निश्चितपणाने पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का इथे मात्र होण्याची संभावना चांगला थ्रो येण्याची शक्यता होती मात्र हा थ्रो मात्र चुकीचा झाला. यष्टीरक्षकाला देखील तो सापडला नाही आणि या चेंडूवरती 2 धावा मिळत आहे. त्या 2 धावात निश्चित धावसंख्या या वेळेला जाऊन पोहोचते 8 वरती. 8 धावा धावफलकावरती राखत आहेत. दुसरे शतक सुरू आणि दुसरे शतक चालू असताना आपण पाहतो तर जबरदस्त अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मात्र येत नाही मोठा फटका लगावण्यामध्ये. आणि यावेळेला गोलंदाज आतिक स्ट्राईक वरती असताना आणि हा चेंडू मात्र जबरदस्तरित्या फेकला गेलाय. अतुल या ठिकाणी होत होतं मात्र त्यावरती पंचांचा कोणताही इशारा आला नाही. पंचांवरती कोणत्याही पद्धतीचा दबाव नाहीये. या अपिलचा हा एक निर्धार पद्धतीचा चेंडू देखील फेकला जातो. दुसरे शतक सुरू असताना आपण पाहतो तर स्ट्राईक वरती आतिक नॉन स्ट्राईक वरती स्वयं कशा पद्धतीने गोलंदाजी करतात ते देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धार पद्धतीचा फेकला जातो. चेंडू व्हाईट लाईनच्या जवळ जात असल्या कारणाने गोलंदाजाला वाटलं तो व्हाईट चेंडू होऊ शकतो म्हणून त्यानं तो होल्ड केला. त्यानंतर मात्र पंचांचा इशारा कुठल्याही पद्धतीचा आला नाही. याचाच अर्थ चेंडू निर्धाव जातो. यावेळेला मात्र आपण पाहतो तर पुन्हा एकदा गोलंदाजावर आपल्या षटकातील पुढे चेंडू लोअर फिलरचा चेंडू होता. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर एक धाव निश्चितपणाने घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का इथे मात्र एकाच धावेवरती समाधान मारावे लागतं आणि एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वरती 9 धावा धाव फलकावरती लागतात. दुसरं शतक सुरू आहे आणि दुसरं शतक सुरू असताना धावसंख्या 9 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला स्ट्राईक वरती फाईनला मोठे फटके लगावे लागणार आहेत. त्यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगरच्या खेळाडूच्या इथे एक चांगली धाव घेतली चांगले फील्ड देखील झाले चांगला थ्रो होता मात्र या ठिकाणी 2 धावा घेण्यापासून त्याला कोणी रोखू शकलेलं नाही. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील होतात आणि या 2 धावांनिशी आपण पाहिलं तर धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचली आहे 11 वरती. डबल फिगर्स मध्ये धावसंख्या जाते. 11 धावसंख्या धावफलकावरती देखील लागली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावफलकावरती लागली. अजित गोलंदाजीसाठी राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करून स्ट्राईक वरती असलेल्या आतिकसाठी यावेळेला मात्र आतिकचा समोरचा फटका करण्यासाठी एलबीडब्ल्यूच्या विकेटमध्ये यावेळेला दुसरा धक्का देखील लागतोय. आतिक बॅक टू द फेवर यावेळेला तंबूच्या आश्रयाला परततोय. आउट कोण झाला मंदार फलंदाजीसाठी येतो. अमित याची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेला अमित याच्या गोलंदाजीचा सामना करेल मंदार. 9 ओव्हर संघाकडून यावेळेला आपल्याला खेळताना पाहतो. मंदार यावेळेला अमित आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू घेतो सीमारेषेच्या दिशेने जोपर्यंत फील्ड येते एक धाव निश्चितपणाने घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील होतात. त्या 2 धावांविषयी आपण पाहिलं तर यावेळेला धावसंख्या उसळी घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. 13 धावा धावफलकावरती लागतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात कलंदर बाद झाला. आतिक बाद झाला. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतते. सत्तांतर गेलेला सैन यावेळेला आपण पाहतो 9 वरती मंदार स्ट्राईक वरती असेल.
आयुष्याची चांगली गोलंदाजी केली, अमर यानं चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर अमित याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोल लागण्याची शक्यता, यावेळेला खेळाडू गोलकडे येत नाहीये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मंदार याच्या बॅटमधून निघालेला खडखडीत चौकार देखील आपण पाहतो. या 4 धावांसोबतच यावेळेला धावसंख्या उचलून घेते, धावसंख्या जाऊन पोहोचते. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मंदार या खेळाडूकडून त्यांच्या संघ सहकार्याने निश्चितपणाने चांगल्या पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा असणार, कारण या खेळाडूनं गेल्या वर्षभरामध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आपल्या संघांकडून. तो ज्या ज्या संघांमधून खेळतो त्या त्या संघांमधून त्याने चांगली फलंदाजी केली. यावेळेला मंदार आपल्याला संघाकडून फलंदाजी करताना यावेळेला चांगला खेळतो, तितकं चांगल्या पद्धतीने त्याने तो खेळला देखील. त्याच्या स्ट्रोकमध्ये असलेली ताकदच आपल्याला कळते की त्याने खेळलेला फटका कुठेपर्यंत जाऊ शकतो. आपण पाहतो तर मंदार अतिशय चांगली फलंदाजी करणारा फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून चांगले फटके देखील येतील. मात्र अमित देखील लाईन लेंथवरती आणि टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. हे श्री मसोबा चषकामध्ये पाहिलं तर कालच्या दिवसापासून जबरदस्त असे सामने येत आहेत आणि या सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील येतं. या 2 दिवसांमध्ये 3 हायट्रिक्स देखील या ठिकाणी बॉलरने घेतल्या. कालच्या दिवसामध्ये ऋषभ संघाच्या एका खेळाडूने साहिल नावाच्या खेळाडूने हायट्रिक घेतली होती. त्यानंतर आजच्या दिवशी देखील एका खेळाडूनं अमित नावाच्या खेळाडूने एकाच षटकामध्ये 4 गडी बाद केले, लागोपाठच्या 4 चेंडूमध्ये. अशा पद्धतीने या दिवसामध्ये कालपासून 3 हायट्रिक्स झाल्या आहेत आणि आपण पाहतो तर अतिशय जबरदस्त असा खेळ गोलंदाजांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी केला. जरी फलंदाज फटके मारत असले, जरी फलंदाज मोठ्या धावसंख्या उभारत असले, तरी देखील गोलंदाजांनी आपल्या या मैदानावरती वर्चस्व दाखवलं. अमितची व्यवस्था गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमित पुन्हा एकदा रायच्या गोलंदाजीकडनं गोलंदाजी करून शाहरुख स्ट्राईक वरती असते. शाहरुख कशा माध्यमातून कशा पद्धतीने या पहिल्या चेंडूवरती मोठा बाहेर करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो इंजर होऊन थर्डमॅनचा खेळाडू जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या येते आणि धावसंख्या जाऊन होते 20 धावांवरती. 20 धावा धावफलकावरती लागतात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतो. 3 षटकाच्या संख्येत धावसंख्या आहे 20, 3 गडी चेंडू बदल्यामध्ये. बॉलर अथर्व गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि आपल्या संघाच्या इनिंग मधले 4थे षटक घेऊन अथर्व मंदारसाठी. या वेळेला मंदार याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर.
6 धावांसाठी मंदाराच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. या खेळाडूकडे लक्ष लागून राहणार आहे मित्रांनो, कारण याच्या फलंदाजीच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळतात आणि त्याच फटक्यांची अपेक्षा त्यांच्या संघ सहकार्याला तो ज्या संघातून खेळतो त्या संघातून आपल्या संघाला लागेल तशी फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे. पुन्हा एकदा पाहूया मंदार शॉर्ट पिच वेळचा चेंडू होता, थोडासा स्क्वेअर रन केला आणि यामध्ये मात्र मंदार थोडासा बीट झाला. पंचांचा वाईड बॉलचा देखील इशारा आला. एक अतिरिक्त धाव देखील काढली जाते संघाच्या धावसंख्येमध्ये. त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वरती 27 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अथर्व आपल्या शतकातून घडून चेंडू घेऊन बायचा बाउंड्री घेतली. यावेळेला मात्र चेंडू थोडासा लोअर झाला, त्यानंतर मात्र ते बॅटमधून खेळल्यानंतर एक धाव निश्चितपणाने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा सुरक्षित होत. त्यापुढे देखील होतं मध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षकांकडून थोडंसं फंबल होतं आणि त्यामुळे त्याचा फायदा घेऊन ही दुसरी धाव देखील घेतली गेली आणि या 2 धावांविषयी आपण पाहिलं तर धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचते 29 वरती 29 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अथर्व आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडू घेतो सीमारेषेजवळ झेल बाद होतो. मंदार बॅक टू द पॅव्हलियन. चला एक षटकार लगावला, त्यानंतर मंदार देखील मैदानाच्या बाहेर आला. तुझं काय तुझं तेव्हा तू तुझ्या पण टाकले पाणी नको द्या बॉल हवाय मंदारावर गेला त्यानंतर जुएत फलंदाजीसाठी आलाय. जुएत पाहिजे कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. यावेळेला अथर्व याने एक षटकार खेळल्यानंतर अशा टप्प्यावरती गोलंदाजी देखील केली. शाहरुख मैदानावरती चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट जाण्याची शक्यता. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती मला पंचांचा इशाराची अपेक्षा. एक धाव निश्चितपणाने घेतली गेली. पंचांचा नो बॉलचा इशारा आला आणि या चेंडूवरती फ्री हिट देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वरती 33 धावसंख्या धावफलकावरती लागते. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी शाहरुख साठी. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅटचीकडे घेऊन जातो. चेंडू हवेमध्ये झेलबाद होण्याची शक्यता. चांगला झेल या ठिकाणी पकडला, मात्र फ्री हिटचा चेंडू आपल्या कार्यात असतो. या ठिकाणी विकेट मात्र काही जाऊ शकत नाही. एका धावेवरती यावेळेला समाधान मानावं लागतं. शाहरुख याला या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा त्याचा प्रयत्न देखील होता आणि धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचते 33 मध्ये. 33 धावा धावफलकावरती लागतात. जुएत मैदानामध्ये आला. जुएतच्या बॅटमधून निघालेला हा फटका. एक धाव निश्चितपणाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का आणि इथं मात्र जुएत रन आउट. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. अचूक खेळ देखील झाला. दुसऱ्या धावेची गरज नसताना देखील जुएत यावेळेला आत्महत्या करून मैदानाच्या बाहेर होतो. जुएतच्या रूपाने 5वा धक्का देखील लागतोय. नवनिहाल मामुलवाडीच्या संघाला आता मात्र मैदानामध्ये प्रविष्ट होते सफवान. सफवान येथे फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती असे शाहरुख. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून या शेवटच्या ओव्हर्स मध्ये किती धावा जमा केले जातील हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. गेलाच कॅमेराचा हा ठीक आहे उठवते सो लय दौंडाली आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर यावेळेला पाहतो धावसंख्या घेऊन पोहोचते 34 धावा धावफलकावरती लागले. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 34 वरती जाऊन टाकली. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 34. बॉलर कोण आहे? अजित गोलंदाजीसाठी
अजित रायच्या विकेट गोलंदाजी करेल साठवण्यासाठी यावेळेला मात्र स्वतःला सेव्ह करून घेतलं, स्लिप आउट झाला. त्यानंतर मात्र एक धाव घेतली गेली, रनआउट होण्याची संभावना इथे मात्र चांगली चेंडू फेक झाली आणि या एका धावेनुसार धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन वाढते. 35 धावा धाव फलकावरती लागतात आणि पाहतो तर अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी होते. अतिशय कमी धावसंख्येमध्ये या ठिकाणी ते होण्याचा प्रयत्न देखील चालू आहे. त्यावेळेला विकेट अजित यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्यामध्ये मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीड झाला आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. तो गोलंदाज त्या गोलंदाजानं प्रभावित केलं, कारण स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला. त्यानंतर शाहरुख याला मध्ये कोणत्याही पद्धतीचा मोठा हिट लगावता आला नाही. पुन्हा एकदा अजित रायच्या ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. चेंडू पुन्हा एकदा, आता या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर तो स्लोअरवर होता, त्यानंतरचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीने टाकला आणि त्रिफळाचित केलं गेलं. शाहरुख मैदानाच्या बाहेर येतोय. सहावी विकेटचं पतन या ठिकाणी होतं. शाहरुख बाहेर येतो. शाहरुख याची जागा घेण्यासाठी जाणारा नवा फलंदाज हमजा या ठिकाणी मैदानामध्ये प्रविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त आणि चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. अजित याने या अगोदरचा चेंडू स्लोअरवर टाकला होता, त्यामध्येच खरं तर फलंदाजाच्या माइंडमध्ये थोडासा विचार करण्याची क्षमता होती, त्याची तरमंदावली आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं एक फास्ट बॉल आला आणि तो जाऊन वेचांवरती आलेला आणि त्रिफळाची होऊन शाहरुख देखील मैदानाच्या बाहेर आला. त्यावेळेला पाहतो तर हमजा मैदानामध्ये प्रविष्ट झाला फलंदाजीसाठी. लेफ्ट हँड फलंदाज आहे हमजा आणि हमजा कशा पद्धतीने किती धावा एकवटतो हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. या वेळेला आपण पाहतो तर अजित याने जबरदस्त गोलंदाजी केली, त्याने तिसरं षटक देखील टाकलं होतं. तिसरं षटक देखील एक चांगलं षटक त्याला फेकलं होतं. त्यानंतर आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या यावेळेला आपण पाहतो धावसंख्या थांबली 35 वरती 36 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. श्री मुजोबा चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. हा चषक या ठिकाणी आपण पाहतोय एक जबरदस्त आयोजन या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दिवस रात्र मेहनतीतून ही स्पर्धा या ठिकाणी उभी राहिली. खरं तर या सर्व आयोजकांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि आभार. आणि पुन्हा एकदा आपण या मॅचकडे येतोय. अजित आपल्या षटकातील फिरून चेंडू घेऊन हमजासाठी हमजा क्रॉस लाईन यूज करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र रनआउट होण्याची संभावना आणि रनआउट स्वरूपात सफवान देखील बाद झाला. सफवान मैदानाच्या बाहेर येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो, स्लोअर झोन असेल, फास्ट झोन असेल, चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित खरोखर एक चांगला गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. स्पीकरवर हँग झाला की काय 7 विकेट ठिकाणी जातात. फलंदाजीसाठी अजित याची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विकेट आता मात्र स्ट्राईक वरती आलेला एजाज अशा पद्धतीने फलंदाजी करणार. मोठी धावसंख्या 1100 असेल तर या चेंडूवरती फटके लगावी लागणार. इथं मात्र जबरदस्त गोलंदाजीचे हे वर्ष. या गोलंदाजानं अक्षरशः प्रभावित करून सोडलं. या गोलंदाजाची हायब्रिड झाली नसली तरी या गोलंदाजानं या ओव्हरमध्ये 3 विकेट्स त्याच्या गोलंदाजीमध्ये घेतल्या आणि अतिशय चांगली गोलंदाजी केली. आता लागोपाठच्या 2 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने बळी घेतले गेले. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हमजा आपण पाहिलं तर तो अजूनही मैदानामध्ये आहे. एजाज मैदानामध्ये जरा मी सामना सुरू होण्याच्या अगोदरच म्हणालो की आपण शूज कंपल्सरी ठेवलेत. मी मैदानामध्ये जाण्याच्या अगोदरच सांगतो, कारण या मंडळाचा तसा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी आपल्याला सांगतो. कंपल्सरी काल कोणची मॅच होती? साडेवाडी बघ लोकांच्या
साठी मैदानामध्ये यावेळेला मुली खेळण्यासाठी शेवटसाठी डिफेन्स करण्यासाठी त्यावेळेला पाहते एक डाव निश्चितपणाने जिंकली जाते खेळाडू खेळ केली जात नाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना यावेळेला मात्र दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाला आणि शेवटच्या चेंडूवरती आलेल्या दोन धावांपेक्षा जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वरती 37 धावा धाव फलकावरती लागतात आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं जातं सुद्धा या संघासमोर.
श्री मसोबा चषक 2020-21 आपण पाहतो या ठिकाणी या चालू सामना जे बैरी मसोबा नवनियाल मामुरवाडी दोन संघ चौदरगड नवनियाल मामुरवाडी संघाला प्रथम नाणेफेक जिंकून 38 धावांचा आव्हान ठेवले आणि 38 धावांचा आव्हान पार करताना प्रथम फलंदाजीसाठी रविराज आणि अथर्व सफियाने प्रथम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रायटम ओव्हर विकेट गोलंदाजी करून यावेळेला मात्र चेंडूला हलके सपाने कट केलं गेलं पॉईंटच्या दिशेने जोपर्यंत समीर यांच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केले जाते एक धाव मिळाली जाते आणि एका धावेदिवशी संघाचे खाते देखील खोलतं. एका धावेबरोबरच 38 धावांचे धाव संख्येच्या पाठलाग करताना आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती एक धाव देखील लगावली जाते आणि एका धावेदिवशी संघाच्या धावसंख्येमध्ये पहिली धाव फलकावरती लावली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतो तर सफियान गोलंदाजीसाठी आला. रायटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करून पहिला चेंडू फेस करेल अथर्व या वेळेला मात्र फ्रंट वरती येऊन चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र कट होऊन गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या गोलंदाजाकडे ती कला आहे तो दोन्ही बाजूला चेंडूला कट करू शकतो ऑफकोर्स टेकल करू शकतो लेग कट टेकल करू शकतो. तितका सुंदर असं वर्कर देखील या गोलंदाजाकडे आहे. चांगला वेगवान गोलंदाज सफियान म्हणून ओळखला जातो. त्यावेळेला पाहतो तर पुन्हा एकदा रायटम ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्राईक वरती असलेला अथर्व अशा पद्धतीने फलंदाजी करताना यावेळेला चांगला झटका होता. झेल पाटील जे शक्य समीर यांच्या माध्यमातून पहिला धक्का दिला जातोय. समीर यांनी घेतलेला पहिला झेल या सामन्यामध्ये आज या माणसाचे वय बघता निश्चितपणाने एक चांगला अभिमानास्पद गोष्ट नवीन संघातील युवा खेळाडूंसाठी आहे. कारण या खेळाडूंना चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी केले. पहिला धक्का लागतो अथर्व बाकी घेतो. पहिला धक्का लागल्यानंतर अथर्व मैदानाच्या बाहेर. अथर्व याची जागा घेण्यासाठी जाणारा नवीन गोलंदाज मैदानामध्ये जातोय शशांक. अथर्व बाद झाला. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. या मॅच मध्ये जर लक्ष लागून राहील तर रविराज याच्या फलंदाजीवरती हा चांगला फलंदाजी कशा पद्धतीने फलंदाजी करतो ते पाहावे लागेल. त्यावेळेला मात्र छून आलेला चेंडू जवळजवळ बॅटची कडा घेऊन जाते की काय असाच गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये भरपूर पद्धतीचा चेंडू खेळला गेला आणि आपण पाहत होतो यावेळेला अतिशय चांगली गोलंदाजी चालू आहे सफियान याच्या माध्यमातून. 38 धावा डिपेंड करायच्या आणि 38 धावा डिपेंड करायच्या असताना चांगली गोलंदाजी करतो सफियान. रायटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. चांगला वेगवान गोलंदाज त्याच्या माध्यमातून केली जाणारी ही गोलंदाजी रायटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. यावेळेला मात्र लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला बाकी पॉईंटच्या दिशेने खेळला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का मात्र समीर यांचं पुन्हा एकदा उत्तम असं क्षेत्ररक्षण झालं आणि या क्षेत्ररक्षणाच्या मुळेच एका धावेवरती समाधान मानावं लागतं. पहिल्या षटकाचा खेळ चालू धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचते 2 वरती 2 धावा धाव फलकावरती लागतात. अतिशय योग्य आणि सुयोग्य अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतो सफियान. तर या श्री मसोबा चषकामध्ये मी अगोदर सांगितलं अनेक चांगले गोलंदाज या ठिकाणी आलेत आणि त्या गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. 2 दिवसांमध्ये तब्बल 3 हायटिंग्स देखील मी या ठिकाणी पाहिलं. पहिलं षटक संतोष सफियान याच्या पहिल्या गोलंदाजीवरती 3 धावा देखील आल्या. यामध्ये 3 धावा खर्ची घालताना त्याने आपल्या या षटकामध्ये एक गडी देखील बाद केला. अथर्वच्या रूपाने अथर्व झेलबाद झाला आणि तो मैदानाच्या बाहेर आला. 38 धावांची गरज आहे. 38 धावा बनवायच्या आहेत आणि 38 धावा बनवायच्या असताना आपण पाहतो तर अथर्व मैदानाच्या बाहेर आला. पहिल्या गडीच्या मध्ये 1 ओव्हरचा खेळ संपला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावसंख्या धाव फलकावरती. जो गोलंदाजीसाठी येतो स्ट्राईक वरती असेल शशांक जो वैयक्तिक पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक वरती आहे. जो ब्रायटन ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. शॉर्ट पिच लेनचा चेंडू होता अचूक टप्प्यावरती टाकलेला. वाईट गोल म्हणून हा सोडला गेला. त्यानंतर मात्र पंचांचा कोणताही इशारा आला नाही. भरधाव चेंडूची सांगता झाली
आणि या वेळेला आपण पाहतोय तर 38 धावांचं उद्दिष्ट पार करताना सिंगल डबल्स तरी चालू ठेवणं गरजेचं असतं. सिंगल डबल्स वरती धावसंख्या येणं गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीची खेळ होताना मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. अतिशय कमी धावगती या ठिकाणी राखली जाते. 3 धावा फक्त धावफलकावरती लागले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संपवण्याचे चांगले षटक आपल्याला म्हणावे लागतील. पुन्हा एकदा आपल्या षटकातील सुरू चेंडू घेऊन सुरू व्हायच्या बरोबर त्यावेळेला मात्र चेंडू बॅटच्या स्पीकर वरती जाऊन लागतो. वेगवान पद्धतीचा चेंडू आला, बॅटच्या स्पीकर वरती लागला. गोलंदाजाने आपल्या फॉलोमध्ये चेंडूला फील्ड केलं तर नंतर मात्र एका निर्धार चेंडूची सांगता झाली. यावेळेला धावसंख्या घ्यायचे ते 3 धावसंख्येवरती थांबून पुन्हा एकदा जोर आपल्या षटकातील सुरू चेंडू ठेवली. यावेळेला शॉर्टिंगचा चेंडू येतात त्याला बॅटवर पंच दिशेने पर्यंत थांबवले जाते. एक धाव निश्चितपणाने घेतले जाते. समीर यांच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला गेला आणि त्यानंतर मात्र एकच धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या जवळ पोहोचते 4 धावांवरती 38 धावांचे उद्दिष्ट पार करताना अतिशय खराब अशी रणगती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय मेरी बसोबा निर्याच्या संघाची आपण पाहतो तर एक मोठी धावसंख्या निश्चितपणाने स्वतःहून बनवून घेतली. या वेळेला मात्र आपण पाहतो तर रविराजाच्या बॅटमध्ये निघालेला हा फटका एक धाव निश्चितपणाने पूर्ण होते. आतिथ्याच्या माध्यमातून चेंडू तोपर्यंत फेल झाला. एका धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या जवळ पोहोचते 5 वरती 5 धावा धाव फलकावरती लागतात. 9 चेंडू घोषित करण्यात आला. चेंडू घोषित करण्यात आला. या चेंडूवरती फ्रीहिटचा चेंडू हा असेल आता या चेंडूवरती किती धावा जमवले जाऊ शकता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होईल काही तो मात्र वाईड वेळचा इशारा येतो. फ्रीहिट मात्र कंटिन्यू राहणार आहे. या चेंडूवरती फ्रीहिट कंटिन्यू राहील आणि आपण पाहतो तर यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती 7 धावा धावफलकावरती लागतात. जो आपल्या षटकातील सुरक्षित घेऊन राहायच्या बहिर्पलीकडे गोलंदाजी करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळाडू झेल कमी होते. झेल घेतला तरी खेळाडू आऊट होणार नाही. हा मात्र चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने जोपर्यंत फेक केला जातो. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय का ते यस या ठिकाणी तिसरी धाव देखील घेतली गेली आणि 3 धावांनिशी आपण पाहिलं तर धावसंख्या पुन्हा एकदा उसळून घेते. धावसंख्या डबल फिगर्स मध्ये जाऊन पोहोचते. 10 धावसंख्या धावफलकावरती लागते. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटक आपण पाहिलं सफवान याने 3 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आलेला जोब यानं आतापर्यंत 7 धावा खर्ची घातली. एक 9 गोल देखील त्याच्या या षटकामध्ये पडला. त्यावेळेला पुन्हा एकदा जोब राहतो नगरमध्ये गोलंदाजी करेल. रविराजसाठी लाईन जाऊन करण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू झेल खाली येते काही ते झेल मात्र होऊ शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आणि इथे क्षेत्ररक्षकार करून मात्र गलथान व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील झाल्या आणि या 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती 12 धावसंख्येवरती एक गडी देखील बाद झाला आणि ही 12 धावसंख्या निश्चितपणानं आता मात्र चांगल्या रणगतीने जाते असं म्हणता येईल. कारण अजून देखील धावे येणं गरजेचे. 38 धावांचे उद्दिष्ट पार करायचे. चांगले गोलंदाज मॅन्युअल मांबरेवाडी संघाकडे देखील आहेत. लोअर फोटोज होता त्यावरती मात्र एक धाव निश्चितपणाने घेतली. रविराज यांना धावसंख्या 13 वरती जाते. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, 1 गडी बाद 13 धावा. पुण्याच्या सफवान गोलंदाजीसाठी येथे वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन सफवान गोलंदाजीसाठी त्याला
पाहायला मिळेल. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज विजयासाठी. 18 चेंडू आणि 25 धावा एका चांगल्या संघाला हे स्पर्धेतून बाहेर काढायचं असेल तर जय मयुरी व शिव संघाला एक चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यामध्ये महत्वपूर्ण वाटा उचलायचा असेल तर रविराज याला चांगली फलंदाजी करावी लागेल. रविराज हा चांगला फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीची फलंदाजी होती पाहणं गरजेचं ठरेल. 18 चेंडू 25 धावा यावेळेला मात्र मोठा हाईट करण्याचा प्रयत्न आहे. एकदा निश्चितपणाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये दिसते इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडासा गलथानगजार झाला. शारीरिक याला मात्र चेंडू सापडत नाहीये. 2 धावा घेतल्या जातात. या 2 धावांनिशी यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती विजयासाठी. अजून देखील 17 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. सफवान गोलंदाजीसाठी आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू झेल खाली येईल का, सुरक्षित झेल खाली येईल का, तर यावेळेला आपण पाहिलं एक धाव सुरक्षितरित्या घेतली जाते. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. धाव अजूनही 22 धावांची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज विजयासाठी. आव्हान निश्चितपणाने अशक्य नाहीये, मात्र या अशक्य अशा घडवू नका, एवढेच अशक्य साधन करून घेऊ नका. कारण एक चांगला गोलंदाज आपल्या समोर आहे. त्या गोलंदाजावरती प्रहार करणं देखील तितकंच कठीण असतं. या फलंदाजांमाध्यमातून कशा पद्धतीची फलंदाजी होती यावेळेला मात्र शक्तीचा चेंडू होता. यष्टिरक्षकाला काही चेंडू सापडत नाही. एक धाव मिळते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मात्र त्याला त्यांच्या क्षेत्ररक्षकाकडून तितकशा चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळत नाहीये आणि यामुळे त्याच्या गोलंदाजीवरती मोठ्या प्रमाणात धावा देखील खर्च घातल्या जातात. यावेळेला धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. 21 धावांची गरज आहे. 15 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज विजयासाठी आपण पाहतोय. तो सफान पुन्हा एकदा आपल्या षटकातील राईट हँड राऊंड घेतले. यावेळेला मात्र चेंडूनं थोडंसं वळण घेतले. चेंडू बॅटच्या माध्यमातून यावेळेला खेळला जाण्याचा प्रयत्न होता, मात्र लवकर स्वरूपाचा चेंडू फेकला. सफवान याच्या माध्यमातून गेला आणि आपण पाहिलं तर धावसंख्या पुन्हा एकदा 23 आणि 23 थांबून आहे. यावेळेला पाहतोय तर 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूंमध्ये उर्वरित धावांचा पाठलाग करायचा, 38 धावांचं उद्दिष्ट पार करायचं आणि या 38 धावांचं उद्दिष्ट पार करत असताना आपण पाहिलं तर मोठी फटकेबाजी देखील गरजेची आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर निश्चितपणाने एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. उभारलेल्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही. एक निर्भय पद्धतीचा चेंडू देखील या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी धावसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला मात्र चेंडूला डिफेन्सिव्ह रित्या खेळलं गेलं. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एका गडाच्या बदल्यामध्ये धावांची गरज विजयासाठी. जय भैरी व सोभाबिराच्या संघाला 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजून देखील ओपनिंगचा फलंदाज रविराज मैदानामध्ये. या चेंडूवरती चांगले धावा बनवण्याचा प्रयत्न समीर माध्यमातून चेंडू बघण्याचा प्रयत्न झाला, मात्र गोलंदाजाने स्वतः चेंडू फील्ड केला. एक धाव देखील या चेंडूवरती मिळाली आणि शाहरुख याच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवरती एका धावेनिशी यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. एक मोठी हिट या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकते. निश्चितपणाने रविराजमध्ये ती क्षमता आहे की तो या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजून देखील पुढे चालू ठेवू शकतो.
या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवू शकतो. यावेळेला आपण पाहतो की पुन्हा एकदा गोलंदाज शाहरुख रायचम राऊंड विकेट गोलंदाजी करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव मिळाली आणि एका अतिरिक्त धावे बरोबरच यावेळेला धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा भर पोहोचते 19 वरती. 19 धावा धाव फलकावरती लागल्या. षटकातील पुढील चेंडू घेऊन शाहरुख चांगला लेगकट गोलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातो. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. अजूनही 18 धावांची गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू आणि 18 धावा. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. चांगली अशी चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती रविराज याला चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका येतो काही तर मात्र चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. चांगला अटेम्प्ट सस्वान यानं मात्र केला. मात्र त्या प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं आणि ह्या 4 धावा देखील आपण पाहतो रविराजेच्या फलंदाजीच्या माध्यमातून या सामन्याचा रिझल्ट काय येईल निश्चितपणानं हे शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर येणारे जे शेवटचं षटक त्या षटकापर्यंत हा सामना जातोय का आणि त्या षटकामध्ये कोण विजयी होतो हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्यावेळेला रविराज याला काही जबरदस्त फटका लगावला. धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचते 24 वरती 34 धावसंख्या धाव फलकावरती लागते. षटकातील पुढील चेंडू शाहरुखसाठी. या बॉलला मात्र चेंडू पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर जातोय. 25 धावसंख्या धाव फलकावरती लागते. 13 धावांची गरज विजयासाठी. अजून देखील 13 धावांची गरज आहे. गोलंदाजी करून स्ट्रोक वरती असते. राऊंड विकेटने गोलंदाजी अग्रगती चेंडू होता. त्याला चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव देखील आली आणि एका धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वरती. रत्नाजित बिरजोय गेलेला नाही. रत्नाजित बिरजोय त्यानंतर सामना लगेच यावेळेला पाहतो की 1 धाव या षटकामध्ये निघते. एका धावेवरती समाधान मानता आलं असतं. मात्र त्या फलंदाजांना दुसरी धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं. ज्या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झाला त्यावेळेला आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा देखील चान्स होता आणि त्या चान्सला रन्स मध्ये कन्वर्ट देखील केलं गेलं आणि आपण पाहिलं तर या 2 धावांशी धावसंख्या यावेळेला पोहोचते 28 वरती. 21 धावसंख्या धाव फलकावरती. 10 धावांची गरज विजयासाठी. त्यावेळेला मोठा फटका येतो. फाईन कॅच घेतो का पाहिजे. यावेळेला झेलबाद होतो. हा फटका निश्चितपणाने मैदानाच्या बाहेर येऊ शकला असता आणि जर हा फटका मैदानाच्या बाहेर आला असता तर निश्चितपणाने या सामन्यामध्ये विजय कुठला संघ होतो हे पाहणं देखील गरजेचं ठरलं असतं. अक्षय बॅट्समॅन कोण? आउट कोण झाला? रविराज. शशांक. किती बोल झाले ताई? 7 मध्ये किती आहे? 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. शाहरुख आपण पाहतो गोलंदाजीसाठी योग्य षटक मात्र महागडे बनावे लागेल. शाहरुखचे स्ट्राईक वरती रविराज या चेंडूवरती मोठा विकेट होता. या वेळेला मात्र हा चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकला गेला. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज या ठिकाणी जय मेरी बसोबा मेराच्या संघाला. हमजा गोलंदाजीसाठी येतो. शेवटचं षटक घेऊन शेवटच्या षटकामध्ये ज्या वेळेला
6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. हमजा गोलंदाजीसाठी आला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजीसाठी अजित फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडवरती असं 6 चेंडू 10 धावांची गरज. त्या 6 चेंडूमध्ये 10 धावा येतात का? पहिला चेंडू या ठिकाणी पाहिलं तर निर्धाव पद्धतीचा फेकला गेला. त्यांचा महत्वपूर्ण तो खेळाडू ज्याच्या माध्यमातून हे फटके लगावले जाऊ शकतात पण नॉन स्ट्राईक एंडवरती रविराज तो ओपनिंगचा फलंदाज म्हणून मैदानामध्ये गेला. अजून देखील आपल्या संघाची धुरा सांभाळून तो त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होऊ शकते. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला एक धाव मिळते का तर हो एक धाव मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. रविराज स्ट्राईकवरती एक मोठा हिट नक्कीच लगावा लागणार. सांगितलं तो विचार कधीपासून होतो पुन्हा इथं हमजाला बॉलिंग वरती स्ट्राईक वरती रविराज 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. विजयासाठी 4 चेंडू आणि 9 धावा. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू झेल खाली येतो का? झेल होतो का? हा झेल मात्र सुटतो. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील होत आहे. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 चेंडू आणि 7 धावा. निश्चितपणाने एक मोठा हिट लगावला तर या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो जय वैरी बसवाचा संघ. हा सामना जर बरोबरी सुटला तर बॉल आउटचा नियम या ठिकाणी वापरला जाईल. 4 बॉलर वापरले जातील. 4 चेंडू टाकावे लागतील. अशा पद्धतीने बॉल आउटचा नियम या ठिकाणी वापरला जाईल. तो सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र हा सामन्याचा रिझल्ट या उरलेल्या 3 चेंडूंमध्ये लागतोय का पाहणं देखील गरजेचं ठरेल. या वेळेला हमजा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी तयार आहे. नाहीतर ओव्हर विकेटने गोलंदाजी करतोय. रविराज स्ट्राईक वरती आहे. रविराज याच्या बॅटमधून मोठा फटका निघतोय का तर यस या वेळेला मोठा फटका निघतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त फटका 6 धावांसाठी निघतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव्याची गरज. 2 चेंडूंमध्ये 1 धाव्याची गरज आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त असं कमबॅक केलं मित्रांनो. या फलंदाजाने मात्र प्रभावित केलं. मी याबद्दलच म्हटलं होतं की या फलंदाजाने जर शेवटपर्यंत फलंदाजी केली तर हा फलंदाज आपल्या संघाला निश्चितपणाने सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकतो. सामन्याच्या रिझल्ट मध्ये या खेळाडूचं महत्व या खेळाडूचं जे काही योगदान असेल ते महत्वाचं असेल असं मी या अगोदरच म्हटलं आणि त्याच पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील केली जाते. 2 चेंडू आणि 1 धाव्याची गरज आहे. या वेळेला मात्र आपलं फील्ड सेटअप थोडस जवळ घेताना फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतो तर हमजा गोलंदाज आपण लावलेल्या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करतोय का हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. पहिला चेंडू या वेळेला आपण पाहिलं आणि या सामन्यामध्ये विजयी ठेवले जय वैरी बसवाचा संघ. अक्षय